50 वर्षापूर्वीचा नाला बुजवला गेला असून आमच्या घरामध्ये पावसाचे पाणी जाऊन आमचे नुकसान झालं असल्यानं बुजवलेला नाला लवकर मोकळा करावा अशी तक्रार संबंधित जागा मालकानं नगरपंचायत गुहागर येथे केली होती। गुहागर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी स्वप्नील चव्हाण तसेच भूमी अभिलेख अधिकारी यांनी जागेवरती जाऊन पाहणी केली। पाहणी केल्यानंतर त्यांच्या असे लक्षात आले की नाला तिथं नसून ती पानंद वाट आहे। पानंद वाट म्हणजे डोक्याने पाणी घेऊन जाण्याचा तो मार्ग। हा मार्ग संबंधित जागा मालकांनी बुजवला नसून ज्यांनी तक्रार केली आहे त्यांनीच पानंद मार्गावरती अनधिकृत बांधकाम केल्याचे निदर्शनास आले। अनुराधा बाळकृष्ण पालक यांचा आमच्याकडे मार्च महिन्यातला अर्ज आहे। त्या अर्जावरती मी स्वतः मुख्याधिकारी आणि भूमी अभिलेख कार्यालयाचे उपाधीक्षक आम्ही दोघं पाहणी केली असता निदर्शनास असे आले आहे की तिथे नाला बुजवण्याचा कोणताही प्रकार घडलेला नाही, तर तिथे पानंद मार्ग आहे। पानंद मार्ग म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठी केलेला मार्ग। भूमी अभिलेख यांच्याकडील नकाशानुसार आणि प्रतिवादी जे आहेत त्यांच्याकडील येणे नकाशानुसार पाहणी केली असता असे निदर्शनात दिसून येते की प्रतिवादी यांनी कोणत्याही प्रकारचं पानंद मार्गावरती अतिक्रमण केलेलं नाही। उलट ज्यांनी तक्रार केलेली आहे अनुराधा बाळकृष्ण पालक यांच्या घराचं बांधकाम पानंद मार्गावरती दिसून येत आहे। संयुक्त निरीक्षणानंतर भूमी अभिलेखकडून माहिती घेतल्यानंतर आम्ही अनुराधा बाळकृष्ण पालक यांना 27 जून रोजी नोटीस काढलेली आहे की त्यांनी त्यांचं अतिक्रमण तात्काळ काढून घेण्यात यावे, नाहीतर आम्ही पुढील कारवाई नियमानुसार करू। आणि भावे यांना आम्ही पत्र दिलं आहे की त्यांचं कोणतेही जो आहे भराव तो पानंद मार्गावरती आलेला नाही। अतिक्रमण स्वतः केलेलं असल्यामुळे नगरपंचायत चुकीचे कोणत्याही कामाला जबाबदार राहणार नाही। स्वतःची चुकी असल्यामुळे त्यांनी पानंद मार्गावरचं अतिक्रमण स्वतः काढून घेण्यात यावं, नाहीतर नगरपंचायत पुढील कारवाई नियमानुसार करण्यात येईल। त्यांनी स्वतः तपासावं किंवा आम्ही त्यांना पत्रानुसार कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही स्वतःच्या जागेची हद्द कायम मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून तपासणी करण्यात यावी, किंवा जर तुम्ही येणे जर जमीन केलेली असेल तर ते येणे जमीन केलेले नकाशे नगरपंचायत कार्यालयाकडे जमा करावे, त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।